चला तर आता बनवते मी चिकन बिर्याणी, ती पण माझ्या पद्धतीनं. तर चिकनला 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवायचं, हळद मीठ लावायचं. नंतर अद्रक लसूणची पेस्ट, खोबऱ्याचं वाटण घातलं होतं, कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून घेतला होता. ते परतून घेऊन त्याची पेस्ट केली, तर ती पेस्ट घालायची. नंतर काजू घालायचे, खडे मसाले घालायचं, 4-5 वेलची आहेत तर त्यांना थोडंसं अर्धवट बारीक केलं तर ते वेलची घालायची, चिकन मसाला घालायचा, कोथिंबीर घालायची, लिंबू घालायचं, तेल घालायचं आणि सगळं जवळपास एक 3-4 तास तर ठेवायचं. माझा बिर्याणी मसाला राहिला होता, त्यामुळे नंतर थोडासा बिर्याणी मसाला पण घातला. दही घातलं तरी पण चालते. आता कढई गरम करून घ्यायची, कढईमध्ये तेजपत्ता घालायचा, थोडेसे खडे मसाले घालायचे, छान परतून घ्यायचे. नंतर जे आपण 4-5 तास चिकन ठेवलं होतं ते चिकन घालायचं आणि वाफेवरच शिजवून घ्यायचं. 70-80% भात आहे तर शिजवून घ्यायचा, बिर्याणी राईस घेतला होता. आणि इथून पुढं काय झालं, मला पार्लरसाठी 2-3 बायका आल्या त्यामुळे मी बिर्याणीची रेसिपी दाखवली नाही इथून पुढं. नंतर काय मी तांदूळ 70-80% शिजवला, त्याच्यावर घातला आणि एक वाफ दिली. मस्त अशी दम बिर्याणी आपली तयार झाली. खूप भारी झाली ती. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. चला बाय.